जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन होणार आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुलाचं उद्घाटन होणार आहे आणि हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल। चिनाब नदीचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूल 359 मीटर म्हणजे 1178 फूट उंचीवरती उभारण्यात आलाय आणि ही उंची पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही 35 मीटरपेक्षा जास्त आहे। 35 मीटर जास्त आहे। तर कोकण रेल्वेनं बांधकाम केलेल्या पुलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा पूल ब्लास्ट प्रूफ आणि भूकंपरोधक आहे। जम्मू काश्मीरसाठी चिनाब पूल अत्यंत महत्त्वाचा असून नागरी वाहतुकीसोबतच सैन्याच्या दृष्टीने देखील या पुलाला महत्त्व आहे। चिनाब पुलामुळे काश्मीरचा औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरला दिलेलं हे गिफ्टच म्हणावं लागेल। सकाळी 11 वाजता या चिनाब पुलाचं उद्घाटन, मग चिनाब नंतर अंजी पुलाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करतील। दुपारी 12 वाजता वंदे भारत ट्रेनला ते हिरवा झेंडा दाखवतील। देशाला एकूण 46,000 कोटींची भेट दिली जाणार आहे। वैष्णोदेवी इन्स्टिट्यूटचा शिलान्यास देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सचा शिलान्यास सुद्धा ते करतील। तर NH1 वरती 2 उड्डाणपुलाचं उद्घाटन पंतप्रधान करतील। मग श्रीनगर आणि बेमिनात उड्डाणपुलाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। 46,000 कोटी रुपयांचं गिफ्ट देशवासियांना आणि त्याचं लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते। तर उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल लिंक प्रोजेक्टचा यात समावेश आहे। बारामुल्ला, श्रीनगर, काझीकुंड आणि बनिहाल या सगळ्या भागांना जोडलं जाईल। चिनाब पुलाचं आज उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे आणि आपण त्याची दृश्य बघतोय कशा पद्धतीने हा पूल बनवण्यात आलेला आहे। चिनाब पूल हा अंजी पूल आणि श्रीमाता वैष्णवदेवी, कटरा, उधमपूर, कटरा आणि उधमपूर अशा भागांना जोडणार आहे। पंतप्रधानांच्या हस्ते आज या सगळ्या योजनांचं लोकार्पण होत आहे। देशवासियांना एक मोठी भेट। जम्मू से लेकर श्रीनगर के बीच में रेलवे लाइन तैयार हो गई है, तो भारतीय रेल ने फैसला लिया है कि इस रेल खंड पर जो पहली यात्री ट्रेन चलेगी वह वंदे भारत होगी और एक साथ दो वंदे भारत एक्सप्रेस की सौगात जो है हम जम्मू और श्रीनगर के लोगों को देने जा रहे हैं। पहली जो वंदे भारत एक्सप्रेस प्रारंभ की जा रही है उसका नंबर 26401 26402 है। 26401 जम्मू तवी श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस जो है वह मंगलवार को छोड़ करके बाकी 6 दिन चलेगी। यह गाड़ी प्रतिदिन जम्मू तवी स्टेशन से 6:20 पर खुलेगी और बाद में फिर 8:10 पर श्री माता वैष्णो देवी कटरा से चलेगी। हे थेट दृश्य आपण बघतोय। थोड्याच वेळात या पुलाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि तिकडची ही दृश्य चिनाब नदीवरती बांधण्यात आलेला हा सगळ्यात मोठा पूल आणि ज्याची उंची ही पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही जास्त आहे आणि हे आपण खाली बघतोय चिनाब नदीचं पात्र आहे आणि या नदी पात्रापासून अतिशय उंचावरती तयार करण्यात आलेला हा रेल्वे पूल जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असणार आहे, ज्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आयफेल टॉवरपेक्षा काही मीटरनं उंच म्हणजे 359 मीटरचा हा चिनाब नदीवरचा रेल्वे पूल आहे। कोकण रेल्वेकडनं हे बांधकाम करण्यात आले, ब्लास्ट प्रूफ आणि भूकंपरोधक। तर जगातला सर्वात उंच रेल्वे पूल, ज्या ठिकाणी आतापर्यंत रेल्वेची कनेक्टिव्हिटी नव्हती अशा भागांना म्हणजे जम्मू काश्मीरच्या या भागामध्ये आता रेल्वेने जाता येणार आहे। ज्या ठिकाणी रस्ते प्रवासाशिवाय पर्याय नव्हता तिथं आता ट्रेन पोहोचते आणि या चिनाब नदीच्या पात्रावरती बांधण्यात आलेला हा उंच पूल तिथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन त्याचं उद्घाटन करणार आहेत। सकाळी 11 वाजता या पुलाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल। त्यानंतर अंजी पुलाचं देखील उद्घाटन ते करणार आहेत। एकूण 46,000 कोटींच्या या प्रोजेक्ट्सची भेट देशवासियांना एक प्रकारे मिळणार आहे। हीच ती ट्रेन आहे, ती ट्रेन जी सुटेल ती त्या चिनाब नदीच्या पुलावरनं धावेल। देशाला 46,000 कोटींची भेट आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करून देतील आणि ही चाचणी इंजिन या पुलावरनं चालवून ही चाचणी ज्यावेळी करण्यात आली त्याची ही दृश्य आहेत। आता थोड्याच वेळात ॲक्च्युअल ट्रेन या पुलावरनं सर्वात प्रथम धावणार आहे।
ज्याचं उद्घाटन पंतप्रधान करतील. ही ट्रेन फुलांनी पूर्णपणे सजवण्यात आलेली आहे. बरोबर सकाळी 11 वाजता ही ट्रेन स्टेशनवरनं सुटेल आणि या चिनाब नदीच्या पुलावरनं ती धावेल. NH1 वरती सुद्धा 2 उड्डाण पुलांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. तर हे चिनाब नदीचा पूल, त्याची वैशिष्ट्य तर आपण बघितली. आज जे उद्घाटन होत आहे त्या संदर्भात माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आजच्या या वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या उद्घाटनाबद्दल काय माहिती? बरोबर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चिनाब नदीवरील पुलाचं लोकार्पण होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर हा जो पूल आहे हा एल्फेल टॉवर पेक्षा उंच आहे. साधारणतः या पुलाची जी क्षमता आहे ती 266 किलोमीटर पेक्षा वेगाने जरी वारे असतील आणि भूकंप असो किंवा जोरदार धमाके असो, या सगळ्यांचा कुठलाही परिणाम जो आहे या चिनाब ब्रिजवर होणार नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता या जो ब्रिज आहे, जो पूल आहे, चिनाब ब्रिज ज्याला संबोधलं जातंय, त्याचं लोकार्पण करणार आहे. जम्मू काश्मीरच्या इतिहासामधलं हा एक मोठा आजचं स्वर्ण पान म्हणता येईल की श्रीनगर पर्यंत भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रेल्वे तिथे दाखल होतच आहे. आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, कटरा ते श्रीनगर ही जी ट्रेन आहे, वंदे भारत ट्रेन, ही धावणार आहे. त्यामध्ये जर बघितलं ती ही सगळ्यात प्रथम कटरामधून आज त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि बारामुल्ला पासून ते श्रीनगर पर्यंत, बनियालवरून श्रीनगर पर्यंत ही ट्रेन जाणार आहे. त्याचं लोकार्पण आज होणार आहे. जवळपास 272 किलोमीटरच्या उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या रेल्वे लिंकचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. साधारणतः जर बघितलं 1315 मीटर लांब हा असा पूल आहे, ज्याचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आणि सगळ्यात मोठा लांब असा हा पूल आहे, ज्याचं लोकार्पण होणार आहे. आणि या पुलाच्या निर्मितीसाठी साधारणतः या संपूर्ण रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी साधारणतः 22 वर्षाचा वेळ लागला आहे. त्यामुळे हे एक मोठं आश्चर्यच असं म्हणावं लागेल की जे आज ब्रिज जो आहे, जो त्याला चिनाब ब्रिज असं म्हणलं जातं, ते होणार आहे. साधारणतः जम्मू काश्मीरमध्ये पहिली जी रेल्वे लाईन होती ती जम्मू ते सियालकोट हे 1897 मध्ये झाली होती. आणि त्यानंतर आता जर बघितलं तर श्रीनगर पर्यंत जर बघितलं, श्रीनगर बारामुल्ला लिंक जी आहे ते पूर्ण होऊन आज श्रीनगर पर्यंत रेल्वे मार्ग दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि ज्यावेळेला हे उद्घाटन सकाळी 11 वाजता होईल त्यावेळी आपण ती दृश्य बघूयात, आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात.